नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। तर सगळ्यात महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती की खूप सारे विद्यार्थी विचार करत होते की आपली परीक्षा कधी होणार आहे MIDCची। तर मग त्यानंतर त्यांनी 11 पदांचं वेळापत्रक जाहीर केलं आणि त्याचे जे हॉल तिकीट आहे ते त्यांनी असं सांगितलं की 7 दिवस अगोदर येऊन जाईल। ओके, म्हणजे प्रत्येक पदाची परीक्षा जर असेल, आता समजा 3 तारखेला लेखाविषयक जे पद आहेत त्यांची परीक्षा आहेत, वरिष्ठ लेखापाल वगैरे, तर त्यांचं 3 तारखेपासूनचे 7 दिवस अगोदर अशाप्रमाणे त्यांचं हॉल तिकीट येऊन जाईल। ओके, आता राहिला प्रश्न असा होता की यांना उरलेलं पदांचं काय, म्हणजे एकूण 34 पदांसाठी परीक्षा होणार होती, त्यातील 11 पदांचं वेळापत्रक त्यांनी जाहीर केलं होतं। ओके, एकूण 11 पदांचं वेळापत्रक त्यांनी जाहीर केलं होतं, पण उरलेल्या 34 पदांचं काय आहे, 23 पदांचं काय करायचं, तर आता त्याबद्दल सुद्धा काही गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत की 11 पदांच्या परीक्षा ज्या होणार होत्या त्या परीक्षा त्यांचं वेळापत्रक त्यांनी टाकलेलं आहे। त्या परीक्षा तर होणार आहेतच, पण सोबतच 23 पदं जे आहेत उरलेले त्यांच्या परीक्षा कधी होणार, तर 23 पदांच्या परीक्षा या जूनमध्ये होणार आहेत। ओके, कारण की कसं आहे की आता आचारसंहितासुद्धा आहे, इलेक्शनचं वातावरण सगळीकडे पसरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता MPSCने सुद्धा आपली परीक्षा पुढे ढकललेली आहे। तर त्या याच्यामध्ये आता यांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे म्हणून त्यांच्या परीक्षा तर होणार आहेत, त्यांच्यावर काहीच प्रॉब्लेम येणार नाही। पण ज्या काही परीक्षा उरलेल्या आहेत म्हणजे त्या 23 पदांच्या, तर त्या 23 पदांच्या परीक्षा ज्या आहेत त्या जूनमध्ये होणार आहेत। ओके, सो आत्तापर्यंत अभ्यास जो तुमचा चालू होता त्याच्यामध्ये रिलॅक्स होऊन एकदम टेन्शन फ्री होऊ नका, अभ्यास चालूच राहू दे, कारण की त्यांची परीक्षा जूनमध्ये जरी होणार असल्या तरी इतर मुलं जे, आपण कसं असतं की आपण आराम करत असलो तरी एखादा एक मुलगा असतो तो काम करत असतो, तो अभ्यास करत असतो। सो कसं असतं, आपण थांबून चालणार नाही कारण की आपली स्पर्धा त्या मुलासोबत आहे। सो अजिबात रिलॅक्स होऊ नका, अभ्यास चालूच ठेवा जेणेकरून तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये मेरिटमध्ये येता येईल। ओके, सो असं, कारण की कसं असतं की स्पर्धा खूप महत्त्वाची आणि खूप मोठी आहे, कारण की कट ऑफ जर आत्ता तुम्ही पाहिलं तर ना, जर एखाद्या मुलाला 180 170 पडलेले असले तरी तो नॉर्मलायझेशनमध्ये तो पुढे निघून जातो आहे। ओके, आणि ज्याला 170 वगैरे पडलेला असतो तो 170वरनं 172 173वर येतो आहे। स्पर्धा खूप मोठी आहे आणि नशिबावर पण काही पार्ट आहे नॉर्मलायझेशनमुळे। सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्याला अभ्यासमध्ये थांबवून चालणार नाही आहे। सो अभ्यास चालूच ठेवा, जसजसे अपडेट येत राहतील तसतसे अपडेट मी तुम्हाला देत जाईल। ओके, आता सध्या तरी ही अपडेट होती की जूनमध्ये परीक्षा होणार आहे। सो अभ्यास चालू ठेवा आणि उरलेल्या ज्या 11 पदं आहेत ते इलेक्शनमुळे पुढे जाणार नाही किंवा कॅन्सल होणार नाही, त्यांची परीक्षा होणार हे 100%। सो आता जे काही मी तुम्हाला अपडेट दिलेली आहे ही पक्की आणि खरी अपडेट आहे। सो त्यावर विश्वास ठेवून अभ्यास चालू ठेवा। ओके, धन्यवाद।